औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयातील जन्ममृत्यू नोंद विभागातील लिपिक हे वकिलांना अपमानास्पद वागणूक देत असल्यामुळे त्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी औंढा वकील संघातर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे तहसील कार्यालयामार्फत करण्यात आली। कायद्यातील तरतुदीनुसार जन्ममृत्यू नोंद प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी शासनाने निर्णय काढून विविध नमुन्यात अर्ज, आवश्यक कागदपत्रे वकिलाकडून तहसीलदार यांच्याकडे तात्काळ दाखल करण्याचे निर्देश दिलेत। त्या अनुषंगाने औंढा येथील वकिलाकडून आलेल्या पक्षकारांना योग्य त्या सूचना देऊन आवश्यक कागदपत्र जमा करून तहसील कार्यालयात अर्ज केला जातो, परंतु तहसीलमधील कामकाज पाहणारे लिपिक हे वकिलांना पक्षकारासमोर उद्धट वागणूक देत आहेत। तसेच तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस स्टेशनचा अहवाल थेट पक्षकारांना मिळणं अशक्य असल्यानं तहसील मार्फत त्यांना पत्र देऊन ते प्राप्त करून घेणं अपेक्षित आहे, परंतु सदरील कर्मचारी कामं करत नाहीत। यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांची तक्रार तहसीलदारांकडे दिली असता कोणतीही कारवाई केली नाही। तहसील कार्यालयात दलालामार्फत विना वकील पत्र, विना जाहीर प्रकटन, अपुरे दस्तऐवज आधारित दाखल केलेले जन्ममृत्यू नोंदणी प्रकरण तात्काळ मंजूर होत असून तहसील कार्यालयात दलालांचा सुळसुळाट आहे। काही दलालाकडे सेतू केंद्रातील प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संमतीच्या लॉग इन आयडी असून ते दलाल स्वतः सदरील अधिकाऱ्यांची कामं ऑनलाईन करत असल्याचं दिसून आलं। सदर कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय। संबंधित कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात येऊन आजपर्यंत मंजूर केलेल्या जन्ममृत्यू प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यात यावी आणि नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी औंढा वकील संघातर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे औंढा तहसील कार्यालयामार्फत करण्यात आली। यावेळी औंढा वकील संघाचे पदाधिकारी काय म्हणालेत पाहूयात। मृत्यू नोंदणी याचे अधिकार माननीय तहसीलदार साहेबांना शासनाने दिले आहेत। आता त्या अनुषंगाने तिथं प्रकरण दाखल होत आहेत। सदरचे प्रकरण दाखल केल्यानंतर जे कोणी जन्ममृत्यू नोंदणी या सेक्शनला क्लर्क आहेत त्यांच्याकडून जन्ममृत्यू नोंदणीचे प्रकरण दाखल करून घेते वेळेस वकिलांकडून पूर्ण कागदपत्राची मागणी केली जात आहे, परंतु जे जनरल बाहेरचे लोक दलाल यांच्याकडून अपुरे कागदपत्र, जाहीर प्रकटन नाही, वकीलपत्र नाही, अशा प्रकारचे कागदपत्र दाखल करून घेऊन त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देत आहेत बाहेरच्या दलालाला आणि वकिलांची सतत हेटाळणा करून त्यांना अपमानास्पद वागणूक आणि त्यांचे एकही प्रकरण वकिलामार्फत दाखल झालेलं निकाली लागलं नाही याचा असंतोष म्हणून सर्व वकील संघाने यावेळेस माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे संबंधित क्लर्क यांना बडतर्फ करावे अथवा त्यांच्याविरुद्ध कारवाई करावा अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे। जन्ममृत्यू अधिनियमाच्या अंतर्गत जी प्रकरणं माननीय तहसीलदार यांच्याकडे चालतात ही अर्धन्यायिक प्रकरणं आहेत। या अर्धन्यायिक प्रकरणामध्ये रीतसरपणे त्या दिवशीचा ज्या दिवशी सुनावण्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्या दिवशीचा बोर्ड तयार करून त्याप्रमाणे अर्धन्यायिक प्रकरणात सुनावणी घेण्यासाठी पुकार करून प्रत्येक प्रकरण माननीय तहसीलदार साहेब यांच्या पुढे मांडल्यानंतर त्या प्रकरणातील वकील मंडळींना त्या प्रकरणात बाजू मांडण्याची संधी देऊन त्यावर निकाल लागणे हे कायद्याला अभिप्रेत आहे। परंतु असा कुठलाही प्रकार न होता त्या संबंधित विभाग जो आहे जन्म मृत्यूचा त्या संबंधित कर्मचाऱ्याच्या पुढंच आधी माननीय त्या तहसीलदार साहेब यांच्याऐवजी त्या कर्मचाऱ्यापुढेच वकील मंडळी यांना आर्ग्युमेंट करावं लागते। ते स्वतः तिथं कुठला तरी आदेश देतात, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विषयी काही मार्गदर्शक तत्त्व सांगितले तर त्यांच्याविषयीसुद्धा ते अपशब्द वापरतात। त्यांना काही येत नाही, त्यांना काही कळत नाही, जे करतो ते आम्हीच करतो अशा प्रकारची सुद्धा वकिलांसमक्ष त्यांनी भाषा वापरलेली आहे। त्यामुळे अशा प्रकारचा जो अधिकारी आहे किंवा जो कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांना आजपर्यंत जेवढे काही प्रमाणपत्र त्यांच्या अधिकारातून इश्यू करण्यात आलेले त्या सर्व प्रमाणपत्राची सखोल चौकशी करण्यात यावी आणि या वकिलांना जर प्रत्येक वेळेस अपमानास्पद वागणूक देणाऱ्या त्या संबंधित कर्मचाऱ्याला चौकशी करून बडतर्फ करण्यात यावं यासाठी वकील संघ औंढा नागनाथ यांनी जो ठराव घेतलेला आहे त्यानुसार आम्ही माननीय तहसीलदार, माननीय जिल्हाधिकारी, माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे मागणी केलेली आहे। ती मागणी लवकरच महसूल प्रशासन पूर्ण करेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। जन्म मृत्यू नोंद प्रकरणी जे तहसीलदार साहेबांनी जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशामध्ये जो GR निघालेला आहे, शासनाने जो GR काढलेला आहे आणि त्या GRप्रमाणे वकीलपत्र वकिलांचं कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये, परंतु जे तहसीलमध्ये जे कर्मचारी वर्ग आहे जी सिस्टीम म्हणजे वरच्या लेवलपर्यंत चालते त्यांना वकिलाकडून काम तिथं नकोच आहे। कारण हे दलाल गेल्यानंतर त्या दलालाकडून त्यांना पैसे मिळतात आणि हे पैसे त्या कर्मचाऱ्याला वकील जर एखादा तिथं गेला तर त्या वकिलाला पैसे मागता येत नाहीत आणि याच्यात आम जनतेची पिळवणूक होते। त्याला पैसे डायरेक्ट आपल्याला मागता येतात, वकिलाकडून गेलं थ्रू तर त्याच्याकडे हिंमत होत नाही वकिलाकडे पैसे मागायला, म्हणून ते वकील या मॅटरमध्ये इंटरफिअरन्स होऊ नये असा त्यांचा उद्देश आहे।